नॉर्थ ईस्ट डिरेक्शन वास्तूप्रमाणे जेव्हा नॉर्थ ईस्टमध्ये देवारा स्थापन करून तिकडे गुरुबळ आपण वास्तूमध्ये आपण बॅलन्स करून घेतो. त्यासोबत किचन हे साऊथ ईस्टला असायला पाहिजे वास्तूमध्ये. मास्टर बेडरूम म्हणजे ज्या घरचा जो करता पुरुष व्यक्तिमत्व असतो तसं बेडरूम हे साऊथ वेस्टला असावं आणि नॉर्थ वेस्टला मुलांचं चिल्ड्रनचं किड्स बेडरूम किंवा लहान मुलांचं प्ले एरिया घरातला हे अशा प्रकारे वास्तू. त्यासोबत जर साऊथ ईस्ट मध्ये किचन नसेल, कारण साऊथ ईस्ट म्हणजे कुठली आली तर फायर एलिमेंट आला. शिवाय फायर एलिमेंट आला म्हणजे काय, जसा ज्या प्रकारे नवग्रहांपैकी एक ग्रह म्हणजे कुठला तर शुक्र कुठला आहे तर शुक्र हा स्त्री ग्रह आहे आणि किचन मध्ये कोणाचं जास्त वास असतं, स्त्रियांचं. त्यामुळे स्त्रियांचं वाचणारे शुक्र तत्व हा वास्तूमध्ये बॅलन्स करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. तर फायर एलिमेंटला बॅलन्स करण्यासाठी तर फायरचा रंग कुठला, अग्नीचा रंग कुठला तर लाल. बरोबर. त्याचप्रमाणे त्या दिशेला हलका लाल रंग यूज करून किंवा एखादा लाल दिवा लावून, आणि त्या विष्णूच्या नामामध्ये किती मोठं बळ आहे ज्यांनी या संपूर्ण सृष्टीची रचना केलेली आहे. म्हणून म्हणतो की तुम्हाला जर घरामध्ये सुख शांती नांदवायची आहे, लक्ष्मी नांदवायची असेल तर लक्ष्मी नांदण्याच्या अगोदर विष्णूला नांदवा. नमस्कार. thinkmarathi.com या पॉडकास्टच्या भागात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मी चंदा मंत्री आणि आजचा आपला विषय हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा, कुतूहलाचा, आवडीचा आणि बऱ्याच जणांना अरे हे असं असतं का असं वाटणारा आहे. कदाचित तुम्ही ओळखलाच असेल. बरोबर. आजचा विषय आहे वास्तुशास्त्र आणि ज्योतिष. हल्ली आपण इंस्टाग्राम, यूट्यूब, फेसबुकवरती रील्समध्ये बऱ्याचशा वास्तुशास्त्राविषयी आणि छोटे छोटे व्हिडिओज बघतो, पण त्याच्यातनं आपल्याला पूर्ण माहिती मिळतेच असं नाही. म्हणूनच आज आपण आपल्या प्लॅटफॉर्मवर अशा व्यक्तीला बोलावलेलं आहे की ज्यांच्याकडे जवळजवळ 100 वर्षांची परंपरा आहे. त्यांचे आजोबा, वडील, काका आणि स्वतः ते याच क्षेत्रात मागची गेली अनेक वर्ष कार्यरत आहेत, असे ज्योतिषाचार्य आणि वास्तुतज्ञ श्री शुभम शास्त्री गुरुजी. नमस्कार सर. नमस्कार. त्यांचे आजोबा, वडील आणि आता शुभम शास्त्री सर स्वतः ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्र या दोन्ही विषयात पारंगत आहेत. बराच अभ्यास त्यांनी केलेला आहे. तर आज त्यांच्याबरोबर गप्पांच्या ओघात आपण जाणून घेऊया या दोन्ही विषयांमधले थोडेसे खोल गोष्टी ज्या आपल्याला माहीत नाही आहेत त्या आपण त्यांच्याकडनं माहीत करून घेऊया. आता जो विषय आहे त्या विषयाविषयीच की वास्तुशास्त्र म्हणजे नक्की काय आणि ह्याचा काही शास्त्राशी संबंध आहे की फक्त अध्यात्म किंवा विश्वासाच्या जोरावरती हे सगळं चाललेलं आहे. आमच्या प्रेक्षकांना ते ऐकायला नक्कीच आवडेल. नक्की. वास्तुशास्त्र जर तुम्ही हा शब्द ऐकलात, वाचलात, कुठे लिहिलं तरी झालं, तरी तुम्ही बघितलं तर वास्तुशास्त्रामध्ये वास्तू आणि शास्त्र या दोन शब्दांचं मिलन आहे. बरोबर. आता वास्तूंना आपण थोडंसं एलॅबरेट करतो. वास्तू बघितलं तर वास्तू हा जो शब्द आहे, वास्तू म्हणजे अर्थात काय आपलं निवासस्थान किंवा कार्यस्थान. निवासस्थान म्हणजे त्या स्थानामध्ये आपण ज्या घरामध्ये आपण राहतो, किंवा कार्यस्थान म्हणजे ज्या कामातून आपण कार्य करतो, त्याचं ऑफिस असेल, काही असेल. आणि शास्त्र म्हणजे काय तर शास्त्र हे सिद्धांत आहे. बरोबर. शास्त्र आपण लिहिलेत का नाही. शास्त्र ह्या गोष्टी ज्या आहेत हे पुरातन काळामध्ये विधानबंधन दिलेल्या गोष्टी आहेत ज्याचा उपयोग आपण आजच्या काळामध्ये आपल्या दैनिक जीवनामध्ये आपण ते करत आहोत. बरोबर. तर वास्तू आणि शास्त्र म्हणजे वास्तुशास्त्र म्हणजे काय, ह्या दोन्ही हे संपूर्णपणे जो स्टडी आहे दॅट इज टोटली कॉम्बिनेशन ऑफ सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी. ओके. विज्ञान आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टींचा हा जोड आहे. कारण फक्त सायन्स आणि किंवा फक्त अध्यात्म याच्यावर बेस आहे म्हटलं तर हे संपूर्णपणे चुकीचं असेल. त्यामुळे इट इज अ बेस अँड द कॉम्बिनेशन ऑफ सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी. तर सायंटिफिक कसं, ठीक आहे. सो आय विल कम टू दिस पॉईंट. सायंटिफिक कसं तर सायंटिफिक असे की जर आपण बघितलं, आपण नेहमी सांगतो आपली शरीर असेल किंवा वास्तू असेल कुठलेही असेल संपूर्णपणे पंचतत्व म्हणजे पंचमहाभूतांमधून संपूर्णपणे बनते. पंचमहाभूत म्हणजे कुठली तर जलतत्व, अग्नितत्व, वायुतत्व, पृथ्वी आणि लोक अशा 5 तत्वांवरती संपूर्णपणे आपलं शरीर आणि आपली ही वास्तू ही बनवलेली असते. बरोबर. ठीक आहे. आता हे आलेत कुठून, आपण निर्माण केले का, व्यक्ती निर्माण केले नाही, हे निर्माण झालेले निसर्गात. बरोबर. दॅट इज टोटली नॅचरल. म्हणून आपण त्यांना काय म्हणतो की नैसर्गिक क्रिया आहे. त्यामुळे त्याला आपण अध्यात्माचा जोड देणार. बरोबर. परंतु त्या गोष्टीचं रचना एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये किंवा एखाद्या वास्तूमध्ये ती रचना कशा प्रकारे झाली पाहिजे आणि हे दॅट इज सायंटिफिक. राईट. त्याचंच पुढचं माझं होतं की वास्तुशास्त्रानुसार घराची रचना जर केलेली असेल तर त्याचे फायदे होतात किंवा तसं नसेल तर ते कुठेतरी काहीतरी गोंधळ होतो.
म्हणजे आता म्हणजे आत्ता आपण पंचमहाभूतांचा विषय काढला तर दिशा आणि पंचमहाभूत बऱ्या दिशा ज्या आहेत त्या नक्की कोणत्या दिशा आहेत आणि असं म्हणतात की बेडरूम या दिशेला असावी, देवघर या दिशेला असावं, तर या बाबतीत थोडंसं क्लॅरिफिकेशन देऊ शकाल का? आता मी जसं म्हटलात की वास्तूचे तत्व कुठले आहेत, 5 तत्व आहेत वास्तूचे. ते तत्वांचे एलिमेंट्स कसे आहेत, प्लेसमेंट आहे, म्हणजे डिरेक्शन्स कसे आहेत वास्तूचे. तर वास्तूला ऍक्च्युली कॉमन मॅन किंवा तुम्ही किंवा मी आपण लेमॅनचे आहोत, त्यांना आपल्याला एवढंच माहिती आहे की 4 दिशा आहेत. तर पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण, 4 दिशा आपल्याला माहिती आहे. फार अजून आपण छान अभ्यास केला असेल अगोदर केला असेल तर आपल्याला एवढं माहिती आहे की सब डायरेक्शन्स मध्ये कुठल्या आहेत, आग्नेय, वायव्य, नैऋत्य, ईशान्य. बरोबर. 5 तत्व आहेत, 4 दिशा सब डायरेक्शन उपदिशा आहेत. परंतु 16 डिरेक्शन्स जे आहेत म्हणजे 16 दिशा ज्या आहेत त्या 16 दिशांमध्ये डिग्री प्रमाणे ते अनालाइज करून 16 डिरेक्शनचा वापर केला जातो वास्तूला अलाइनमेंट चेक करण्यामध्ये. आपण म्हटलं तसं पंचमहाभूत तुम्ही जसं म्हणालात तसं पंचमहाभूतांचा आणि दिशा यांचा काही संबंध आहे का? हो, ॲब्सोल्युटली. कारण जसं तुम्ही म्हटलात की वास्तुशास्त्रात आणि किंवा आपल्याकडे घराची रचना ही उत्तम असेल, दिशेप्रमाणे असेल तर त्याचा एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये उपयोग चांगला होतो का? म्हटलं हो, ॲब्सोल्युटली. त्याचा आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये 100% त्याचा खूप चांगला पॉझिटिव्ह रिझल्ट आपल्याला मिळणारच आहे आपल्याला. ओके. कारण कसं, कारण आपण जेव्हा एखाद्या वास्तूला प्लेस करतो तर फक्त आपण वास्तूमध्ये प्लेसमेंट करताना फक्त डिरेक्शन्स बॅलन्स नाही करत आहोत. बरोबर. त्यासोबत आपण 5 एलिमेंट्स बॅलन्स करत आहोत. सो डिरेक्शन्सच्या पेक्षाही जास्त म्हणजे कुठले तर पंचतत्व जे आहेत हे आपल्या वास्तूमध्ये बॅलन्स राहणं फार महत्वाचं आहे. कारण फॉर एक्झाम्पल जसं मी म्हटलं की उत्तर दिशा जी आहे म्हणजे काय, नॉर्थ डिरेक्शन आणि नॉर्थ ईस्ट डिरेक्शन जे आहे, जलतत्व जे आहे, जलतत्व म्हणजे काय तर वॉटर एलिमेंट जे आहे दॅट इज प्लेस्ड ऑन नॉर्थ डिरेक्शन, तर उत्तर दिशेला त्याचं प्लेसमेंट असतं. बरोबर. मग तसेच आग्नेय दिशेला फायर एलिमेंट आहे. बरोबर. साऊथ वेस्टला वायव्य दिशेला आपलं अर्थ एलिमेंट आहे. सो दीज आर ऑल एलिमेंट्स प्लेस्ड इन द वास्तू. तर आपण वास्तूला प्लेसमेंट करताना 5 एलिमेंट्स बॅलन्स करून डिरेक्शन सोबत वास्तू प्लेस केली तर त्याचा 100% खूप छान रिझल्ट मिळतो. त्याच्यामध्ये सोबत आता जसं मी म्हटलं की कुठल्या डिरेक्शनला काय असावं, बरोबर, मग ते आपण कसं प्लेस करणार. जसं फॉर एक्झाम्पल तर ईशान्य दिशा म्हणजे नॉर्थ ईस्ट जी आहे ही वास्तूतली सगळ्यात जास्त महत्वाची डिरेक्शन आहे. ओके. येस, 100%. कारण ईशान्य दिशेला जे आहे ते तिकडे एखादं म्हणतात ना आपलं देवघर असावं, देवाचं स्थान असावं, नंतर त्यासोबत एखाद्या मुलांचं स्टडी टेबल असावं. ओके. बिकॉज नॉर्थ ईस्ट ही आपली जलतत्व असल्यामुळे त्याच्यामध्ये नॉर्थ आणि नॉर्थ ईस्ट हे अत्यंत महत्वाची प्लेसमेंट आहे वास्तूमध्ये आपल्या. बरोबर. ठीक आहे. त्याच्यामध्ये जर फॉर एक्झाम्पल आपण देवारा ठेवला तर देवारा ठेवल्यामुळे काय होतं, तुम्ही बरेच ठिकाणी ऐकलं असेल की ईशान्य दिशेला देवारा असावा. ठीक आहे. याचा अर्थ, याचं कारण पण असं आहे, महत्व आहे की जसे आपले ब्रह्मांडामध्ये 9 ग्रह आहेत तसे आपल्या वास्तूमध्ये सुद्धा 9 ग्रहांची प्लेसमेंट आहे. अच्छा. ओके. तर पूर्व दिशेला सूर्य आहे, तसंच उत्तर दिशेला किंवा नॉर्थ ईस्ट डिरेक्शनला जो आहे तिकडे गुरुतत्व आहे. ओके. गुरुतत्व म्हणजे काय, एज्युकेशन, क्वालिफिकेशन, सक्सेस, यश, नॉलेज हे आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. बरोबर. मग त्याच स्थानामध्ये जर आपल्या घरामध्ये एखाद्या घरच्या घरामध्ये गुरु बॅलन्स करायचं, गुरुतत्व किंवा गुरुचं स्थान हे बॅलन्स करायचं असेल तर काय करावं लागेल, तर अर्थातच त्या ईशान्य दिशेला आपल्या मंदिराची स्थापना, आपल्या घरातलं जे देवारा आहे, मंदिर आहे, आपले देव आहेत, त्यांचं स्थापन आपण जे आहे ते आपल्या नॉर्थ ईस्ट मध्ये आपल्याला करायला हवं, म्हणजे ईशान्यमध्ये असायला हवं. ज्यामुळे त्याच्यामुळे काय होतंय की आपल्या घरामध्ये आपल्या देवांना मुख्य स्थान व्यवस्थित मिळालं तर तिकडे आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी आपोआप बॅलन्स होते. बरोबर. ॲब्सोल्युटली. आता म्हटलं तर काही घरं लहान असतात तर काही घरं छोटी असतात. काही घरामध्ये प्रॉपर देवारा मांडता येत नसेल तर काही लोक फक्त शेल्फवरती देवारा मांडतात. पण ऍक्च्युली ते आहे चुकीचं. तर व्यक्ती माणसाने एखादं छोटंसं लहान देवारा म्हणून त्याच्यामध्ये देव स्थापन करावे आपल्या त्याच्यामध्ये. प्लस त्यासोबतच जर तिकडे स्टडी रूम मध्ये नॉर्थ ईस्ट मध्ये त्याला तिकडे स्टडी रूम सुद्धा केलं तर ते अजून छान उत्तम होईल. कारण गुरुतत्वावरतीच गुरुचं ज्ञान घेण्याची जागा असेल तर ते अजून उत्तम राहील. हो, माझा तो प्रश्नच होताच की आपल्या घरात लहान मुलं असतात तर त्यांच्यासाठी कुठे त्यांचं स्टडी टेबल किंवा त्यांची रूम कशी असावी की जेणेकरून चांगल्या प्रकारे ते अभ्यास करू शकतील. हो, जसं
कारण मी तसं म्हटलं तुम्हाला की नॉर्थ ईस्टला किंवा ईस्ट फेसिंग किंवा नॉर्थ फेसिंग या दोन्ही ठिकाणी कॉर्नरमध्ये आपण बेडरूममध्ये एका स्टडी टेबल वगैरे करून बॅलन्स करून वापरली जागा तरी मुलांसाठी चांगली आहे, उत्तम. ऍब्सोल्युटली. त्याच्यामध्ये आता तुम्ही म्हणालात एनर्जी बॅलन्स करू शकतो वगैरे, असं म्हणतात की अख्खं जग हे लहरींवरतीच चालतंय, अख्खं विश्व लहरींवरती चालतंय. पॉझिटिव्ह एनर्जी आहे, निगेटिव्ह एनर्जी आहे. तसं आपल्या घरात सुद्धा बऱ्याचदा असं असतं की निगेटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी. सो ह्या सगळ्या गोष्टींना बॅलन्स करण्यासाठी काही उपाय असू शकतात? कसं आहे माहिती आहे का, वास्तू पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जीजच्या अगोदर कसं आहे ना की ह्या एनर्जीजला बॅलन्स आणि एनर्जी समजून घेणं फार महत्वाचं आहे कधी पण. तर फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण बघतो की एक जागा आहे, ओपन फॉर एक्झाम्पल विल टेक अ ओपन प्लॉट, आपण एका ओपन प्लॉटची रचना बघितली आपण, ठीक आहे. ओपन प्लॉटवरती एखाद्या माणसाला वास्तू बांधायची असेल तर ती वास्तूप्रमाणे बॅलन्स करून म्हणजे डिरेक्शन प्रमाणे ती वास्तू रचना सोपी पडेल. तो वास्तू आपण जसं म्हणतो ना, वास्तू फक्त नवग्रहांची किंवा फक्त तत्वांवरच नाही, तेवढीच नाही तर अजून थोडासा खोल अभ्यास केला तर वास्तू ही 81 पदांची असते. 81 पदांची वास्तू असते. पद? येस, पद. आता जसं म्हटलं आपण की वास्तू कशावर बनलेली आहे की पंचतत्वांवरती बनवलेली आहे. त्यानंतर आपण ग्रहांवरती केलं, पण त्याच्यासोबत पण अजून व्यवस्थित बांधायची असेल, वास्तूला बॅलन्स करायची असेल तर पद 81 पद वास्तूची बघणं हे अत्यंत फार महत्वाची आहे. ओके. तर बरेच लोक माझ्याकडे येतात की बरेच लोक विचारतात की गुरुजी आपण दरवाजा कुठल्या डिरेक्शनने काढला पाहिजे. हो, कारण साऊथ फेसिंग दरवाजा वाईट आहे असं म्हणतात. तर डिरेक्शन कुठल्या डिरेक्शन असला पाहिजे, तर डिरेक्शन कुठल्या असण्यापेक्षा पद कुठला आहे. ओके, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. वास्तूमध्ये 81 पदांपैकी पद कुठल्या पदांवरनं आपण दरवाजा ओपन करतोय घरासाठी हे अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही जर जुन्या काळामध्ये घर बघितलं असेल तर म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्याचं ओपन प्लॉटवरती बांधलेलं घर आहे, जुन्या काळातली जी घरं आहेत ती घरं फार सुंदर असतात. म्हणजे त्यातलं मधलं स्थान हे फार ओपन असतं, ज्याला आपण ब्रह्मस्थान म्हणतो वास्तूतलं, ते ब्रह्मस्थान ओपन असतं. त्याच्यानंतर त्याप्रमाणे कारण त्या घराची रचनाच त्या पद्धतीने पदांप्रमाणे केलेली असते. ब्रह्मस्थानावरून विचारायचं होतं, म्हणजे आम्ही ऐकताना बरेचदा ऐकतो की घराचं ब्रह्मस्थान हे नक्की काय आहे? कसं आहे की आता आपण एखादं समजा घर घेतलं, वी फायनलाइज्ड अ प्लॉट फायनल किंवा घर फायनल केलं की तुमच्यासारख्या माझ्यासारख्या एखादा सामान्य व्यक्ती आहे तर आयुष्यभराचं म्हणणं फार कष्ट करून एखादं घर निर्माण करून घेतो, आपण स्वतः घर घेतो. बरोबर. पण त्या घरामध्ये फक्त घर किंवा वास्तू ते जोपर्यंत त्या घराला घर पण कधी येतं की त्या वास्तूला आपण वास्तू कसं म्हटलं जातं. जेव्हा तुम्ही एखाद्याने घर घेतल्यानंतर वास्तू शांती किंवा गृहनिवास पूजन म्हटलं जातं. हा एक प्रोसेस आहे, एक पूजाविधी आहे ज्याला वास्तुशांती किंवा गृहप्रवेश पूजन म्हटलं गेलं आहे. हे प्रत्येकाने घरामध्ये, नवीन घरामध्ये केलीच पाहिजे. बरोबर. त्यावेळेस त्याच्यामध्ये वास्तुमंडल मांडून वास्तू प्रतिमेचं पूजन केलं जातं. ओके, ठीक आहे. वास्तू प्रतिमेचं पूजन केलं जातं. वास्तू प्रतिमा म्हणजे काय, तर आपल्या घरचा वास्तू पुरुष. बरोबर, ठीक आहे. तर त्या जोपर्यंत त्या घरामध्ये वास्तू पुरुषाचं स्थान नाही तोपर्यंत त्या घराला घर पण नाही की त्या घराला जीवात्मा नाही. ओके. जसं एखादं आपलं शरीर आहे, आपल्या शरीरामधला अर्थकरी आहे जेव्हा आपल्या शरीराला आत्मा आहे. बरोबर. त्याचप्रमाणे वास्तू पुरुष जो आहे तुमच्या घराची किंवा तुमच्या वास्तूची आत्मा आहे. बरेच लोक त्या घरामध्ये राहत आहेत, घर फार छान आहे, खूप सुंदरपणे डेकोरेट केलेलं आहे, इंटिरियर फार सुंदर केलेलं असतं, तरी सुद्धा बऱ्याच वेळेस तुम्ही पण कधी आपण एखादं बघितलं तसं कळतं की त्या घराची एनर्जी बॅलन्स नाहीये. त्या घरामध्ये ती पॉझिटिव्ह वाईब्स कधी कधी बरोबर खूप छान वाटत नाहीये. घरामध्ये गेल्यानंतर माणसाला वाटतं की माझ्या घरामध्ये आल्यापासून प्रोग्रेस खूप आहे, पण त्याला हे समजून येत नाहीये की अनपेक्षित खर्च कुठेतरी वाढलेले आहे घरामध्ये. मेडिकल मध्ये म्हणा, अननेसरी एज्युकेशन क्वालिफिकेशन मध्ये म्हणा, अननेसरी एक्सपेन्सेस वाढत चाललेले आहेत. कारण ती घर आपण कधीच कुठल्या वास्तूला वाईट म्हटलं जात नाही. वास्तूला आपल्या स्वतःच्या घरालाही कधी आपण वाईट म्हणू नये, पण जोपर्यंत त्या वास्तूचे एनर्जीज बॅलन्स नाही आहेत तोपर्यंत त्या वास्तूला काही कुठल्याही प्रकारचं सुख लाभत नाही. एनर्जी कशी बॅलन्स करणार आपण, वास्तुशांती करून, गृहप्रवेश पूजन करून, वास्तू प्रतिमेचं स्थान आपण त्या घरातल्या अग्नेय कोपऱ्यामध्ये वास्तू प्रतिमेची वास्तूमध्ये स्थापन करणार, तेव्हा त्या वास्तूला जीव आला.
दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. वास्तुशांती खूप महत्वाची आहे ॲब्सोल्युटली. कुठच्याही घरात येस जाताना. ही दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे जसं एखाद्या प्लॉटवरती घर बांधताना जशा प्रकारे भूमिपूजन ही अत्यंत महत्वाची आहे, हां. त्याच प्रकारे वास्तुशांती आणि ग्रहप्रवेश पूजन हे अत्यंत महत्वाचं आहे. ग्रहप्रवेशाच्या पूजेमध्ये सुवासिनी स्त्री घेऊन 5 सुवासिनी स्त्री घेऊन घरामध्ये सवासिनी जेवण घालणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि नवीन घरामध्ये 5 सवासिनीचं स्थापन करणं, जेवण घालणं म्हणजे काय, लक्ष्मीची पूजन करणं ओके इतकंच महत्व आहे. घरामध्ये फक्त लक्ष्मीची मूर्ती स्थापन करून देवाला पूजन करण्यापेक्षा 5 सवासिनीला जेवण वास्तूमध्ये घाला हे अत्यंत महत्वाचं आहे. बरोबर. त्याहून खूप सुंदर. त्यामुळे वास्तूला फक्त एलिमेंट बॅलन्स करून एनर्जी बॅलन्स म्हणतात ना, की एनर्जी वास्तूची रचना व्यवस्थित केलेली आहे, फार इंटेरियर डेकोरेटिव्ह सुंदर केलेलं आहे, त्यालाच महत्व नाही. तर वास्तू शांती करून वास्तूमध्ये वास्तूची प्रतिमा प्लेस करा, तुमची एनर्जी फार चांगले बॅलन्स होतात त्याच्यामध्ये. बरोबर. बेसिकली एक प्रश्न असा विचारायचा होता की आजकाल मुंबई, पुणे, नाशिक सगळीकडेच मोठमोठे टॉवर्स होत आहेत, त्याच्यामुळे वास्तुशास्त्राप्रमाणे प्रत्येकालाच घर घेणं शक्य नाही आहे. मला जर घ्यायचं असेल आणि एखादं घर चांगलं वाटलं पण ते त्या वास्तूप्रमाणे रचना त्याची नसेल, तर त्याला काय करता येऊ शकतं? ॲब्सोल्युटली. कारण एखाद्या तुमच्यासारख्या माझ्यासारख्या, जसं मी सांगितलं, एखाद्या सामान्य माणसाने आयुष्यभराचं फार कष्ट करून तो एखादं घर निर्माण करून घेतो स्वतःसाठी. बरोबर. परंतु जसं तुम्ही विचारलं मला काय करायला हवं, त्या वास्तुशास्त्राप्रमाणे नसेल तर काय करायला हवं, तर इट्स व्हेरी सिम्पल. जसं मी सांगितलं की वास्तुशांती करून गृहप्रवेश करून हे आपलं वास्तुप्रतिमेचं घरामध्ये स्थापन करावं. पण त्याच्यासोबत एनर्जी वास्तूमध्ये बॅलन्स करणं हे इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण एनर्जीज वास्तूमध्ये कसे बॅलन्स करणार, तर फॉर एक्झाम्पल जसं मी तुम्हाला सांगितलं की नॉर्थ ईस्टमध्ये जे आहे, जसं एनर्जी तत्व जे आहे, जलतत्व जे आहे ते वास्तूमध्ये नॉर्थ ईस्ट डिरेक्शनला असतं. नॉर्थ ईस्ट डिरेक्शनला वास्तूप्रमाणे जेव्हा नॉर्थ ईस्टमध्ये देवारा स्थापन करून तिकडे गुरुबळ आपण वास्तूमध्ये आपण बॅलन्स करून घेतो तिकडे. त्यासोबत किचन हे साऊथ ईस्टला असायला पाहिजे वास्तूमध्ये. मास्टर बेडरूम म्हणजे ज्या घरचा जो करता पुरुष व्यक्तिमत्व असतो तसं बेडरूम हे साऊथ वेस्टला असावं. आणि नॉर्थ वेस्टला मुलांचं, चिल्ड्रनचं किड्स बेडरूम किंवा लहान मुलांचं प्ले एरिया घरातला, हे अशा प्रकारे वास्तूची रचना साधारणपणे असायला हवी वास्तूमध्ये. ओके. सो बरेचदा असं तोडफोड करून बरेच जण येतात आणि सांगतात की हे बरोबर नाहीये, हे तोडा, हे, तर अशा प्रकारे पण आपलं केलं जातं, पण तसं न करता आपण काही करू शकतो. हो ॲब्सोल्युटली. कारण काय आहे की आपण हे करून घेण्यामुळे आपल्या स्वतःच्या वास्तूलाच आपण इजा करून घेतोय. बरोबर. ठीक आहे. म्हणजे स्वतःच्या वास्तूला इजा करून घेणं म्हणजे काय, तर स्वतःच्या वास्तूच्या शरीराला आपण इजा करतोय, विच इज ॲब्सोल्युटली नॉट राईट. कारण त्याच वास्तूला आपण इजा करून त्याच वास्तूमध्ये राहणं, ती वास्तू किती दुःखपट झालेली असेल त्या वास्तूला, मग हाऊ कॅन यू एक्सपेक्ट, आपण कसं एक्सपेक्ट करू शकतो की ती वास्तूला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळेल? बरोबर. हो की नाही. आपल्या शरीरामध्ये आपण फारसे खूण करून घेतले अंगावरती, तर आपलं शरीर छान दिसणार का, आपण देखणे दिसणार आहोत का? नाही. त्याच्यामुळे ती वास्तू पण देखणे दिसणार नाही, वास्तू पण छान दिसणार नाही तोडफोड करण्यामध्ये. पण मग त्याला काय उपाय? त्याला उपाय असे आहेत की समजा की नॉर्थ ईस्ट मध्ये जर देवारा नसेल, जर समजा नॉर्थ ईस्ट कधी कधी बऱ्याच ठिकाणी बेडरूम मध्ये येतं, तर त्या जागेला छोटंसं स्टडी टेबल करून, स्टडी रूम बनवून तिकडेच देवाराचे स्थापन करावं. कारण नवीन वैवाहिक कपल जे असेल त्यांनी कधीही नॉर्थ ईस्टचं बेडरूम वापरू नयेत. ओके. कपल्सने कधीही नॉर्थ ईस्टचं बेडरूम वापरू नयेत. बिकॉज नॉर्थ ईस्ट मध्ये आलेलं बेडरूम हे कपल्ससाठी कधीही चांगलं नसतं, बिकॉज तिकडे गुरुतत्व असल्यामुळे तिकडे कपल्स कधी यूज करू शकत नाहीत बेडरूम ते. ओके. ठीक आहे. त्यासोबत जर साऊथ ईस्ट मध्ये किचन नसेल, आणि साऊथ ईस्ट म्हणजे कुठली आली तर फायर एलिमेंट आला. बरोबर आहे. शिवाय फायर एलिमेंट आला म्हणजे काय, जसा ज्या प्रकारे 9 ग्रहांपैकी एक ग्रह म्हणजे कुठला, तर शुक्र. शुक्र कुठला आहे, तर शुक्र हा स्त्री ग्रह आहे. आणि किचन मध्ये कोणाचं जास्त वास असतं, स्त्रियांचं असतं. त्यामुळे स्त्रियांचं वाचणारे शुक्र तत्व हा वास्तूमध्ये बॅलन्स करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. बरोबर. तर फायर एलिमेंटला बॅलन्स करण्यासाठी तर फायरचा रंग कुठला, अग्नीचा रंग कुठला, तर लाल. लाल. बरोबर. त्याचप्रमाणे त्या दिशेला हलका लाल रंग यूज करून किंवा एखादा लाल दिवा लावून, म्हणजे एक दिवा निरांजन लावून तिकडे फायर एलिमेंट त्या साऊथ ईस्ट कॉर्नरमध्ये आपण बॅलन्स करून घ्यायचं. ओके. म्हणजे अगदी म्हणतात तिकडे आपल्याला अग्नी पेटवू शकत नसेल, पण निरांजन लावून दिवा लावल्याने तिकडची फायर एलिमेंट बॅलन्स होतं कधी पण तिकडे. पण एवढंच एक लक्षात ठेवायचं आपल्याला की कधीही वास्तूमध्ये अग्नितत्वामध्ये म्हणजे ईशान्येला कधीही किचन आलं नाही पाहिजे.
तिथे फायर एलिमेंट नसलं पाहिजे. त्याच सोबत अग्नियाला परत तिथे कधी पाण्याचा साठा नाही ठेवला पाहिजे किंवा सिंक नाही आला पाहिजे तिकडे. ओके. याचा अर्थ काय, तर आपल्या 2 तत्वांचं आपण मिलन करतोय. म्हणजे कुठलं, तर अग्नी आणि जल. मग अग्नी आणि जलचं कधी पटलेलं आहे का घरामध्ये? नाही. तर त्याचप्रमाणे त्याचे नेगेटिव्ह इफेक्ट्स म्हणजे काय, तर घरामध्ये मतभेद वाढणं. अच्छा. पती पतीमध्ये मतभेद वाढणं, मुला आणि आईमध्ये मतभेद वाढणं, आई वडिलांमध्ये पेरेंट्समध्ये मतभेद वाढणं. सर जर समजा अशा प्रकारे जर अग्नी आणि जलाचं तत्व नेगेटिव्ह इफेक्ट्स मिळत असेल तर घरामध्ये मग कशा प्रकारे पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये राहील? बरोबर आहे. मग त्यामुळे त्या तत्वांना बॅलन्स करण्यासाठी त्या ठिकाणी म्हणजे अग्नियाला एक अग्नीचा दिवा लावा, निरंजन लावून फायर एलिमेंट बॅलन्स करा. आणि ईशान्य दिशेला जे आहे जलतत्व बॅलन्स करण्यासाठी म्हणून साधारणपणे एक कलशामध्ये, तांब्याच्या कलशामध्ये पाणी भरून ठेवणं किंवा एखादा बाउल घेऊन, बाउलमध्ये पाणी घेऊन त्याच्यामध्ये एखादा कमळाचं फूल घालून नॉर्थ ईस्ट किंवा नॉर्थला प्लेस करून आपण आपली वॉटर एलिमेंट आपण वास्तूमध्ये बॅलन्स करत आहोत. हे तर खूप साधे उपाय आहेत, खूप सिंपल उपाय आहे. लोकांना वाटतं की वास्तुशास्त्र म्हणजे करणं म्हणजे खूप मोठा अवघड गोष्ट आहे. नाही आहे. वास्तूला फक्त तत्वाप्रमाणे 5 एलिमेंट्स आणि एनर्जी बॅलन्स करा. म्हणजे तुमच्यासारखी सुखासारखी वास्तू कोणाचीही होणार नाही. हे मी बेट लावून सांगतो. किती छान. त्याप्रमाणे आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की साऊथ वेस्ट जो आहे कर्त्या पुरुषाचं बेडरूम मध्ये स्थान असावं. का? कारण जसं आहे की नवग्रहांपैकी राहू आणि केतू हे जे 2 ग्रह आहेत, राहू आणि केतू कुठले ग्रह आहेत, तर हे दोघेही पापग्रह आहेत. आपल्याला एवढंच माहिती आहे. पण राहू आणि केतूचं ऍक्च्युअल स्थान जे आहे तर साऊथ वेस्ट मध्ये असतं, म्हणजे नैऋत्य दिशेला. ओके. ठीक आहे. थोडासा अजून इलॅबरेट करायला तुम्हाला व्यवस्थित समजवतो की जसं तुम्हाला सांगितलं की वास्तुपुरुष वास्तूमध्ये असणं गरजेचं आहे. तर वास्तुपुरुषाची रचना वास्तूमध्ये कशा प्रकारची असते, तर ईशान्याला डोकं असतं, नॉर्थ ईस्टला डोकं असतं. ठीक आहे. पूर्वेला आणि उत्तरेला दोन्ही खांदे असतात. बरोबर. दक्षिणेला आणि उत्तरेला दोन्ही गुडघे असतात. नैऋत्येला पाय असतात. आणि मधला जो स्पाट आहे तो ब्रह्मस्थान, म्हणजे काय जातं, वास्तुपुरुषाचं पोट झालं. बरोबर. ठीक आहे. तर घरामध्ये ब्रह्मस्थान हा मोकळं असणं हे अतिशय महत्वाचं आहे. बरोबर. तुम्ही जर आयुर्वेदा पण बघितलेलं असेल तर डॉक्टर काय म्हणतात, तुमच्या शरीरातले अर्धे प्रॉब्लेम्स आणि अर्धे मेडिकल प्रॉब्लेम्स हे तुमच्या पोटाने सुरू झालेले आहेत. बरोबर. हो की नाही? मग त्याचप्रमाणे तर तुमच्या वास्तूतलं ब्रह्मस्थान म्हणजे वास्तुपुरुषाच्या पोटावरती जर कुठल्या प्रकारचा तुम्ही जोर नाही ठेवला आणि मधला पॅसेज जर तुम्ही रिकामा ठेवलं तर त्याचे खूप चांगले बेनिफिट्स मिळतात. ओके. त्याचमुळे जुन्या काळामधली राजवाडे, मोठे मोठे महल आणि जुन्या प्रकारची जी घरं आहेत, कोकणातली घरं म्हणा किंवा इतर कुठल्याही प्रकारची घरं म्हणा, त्यांना बघितलं तर मधलं स्थान ब्रह्मस्थान हे नेहमी ओपन असतं, रिकामं असतं. बरोबर. कारण ब्रह्मस्थान जे आहे ते डायरेक्टली वरच्या तत्व म्हणजे काय, वायू तत्वाशी कनेक्टेड असतं. सो देट गिव्स अ व्हेरी पॉझिटिव्ह रिझल्ट. कारण जर काही आजकाल बऱ्याच फ्लॅट्समध्ये बघितलात तर मी साधारणपणे इतक्या वास्तू फ्लॅट्समध्ये बघितलेला आहे, फ्लॅट्समध्ये बघितलेलं आहे की ब्रह्मस्थानामध्ये हार्डली 1 फुटाचा सुद्धा जागा नसते, सगळं भरलेलंच असतं. आणि टॉयलेट बाथरूम किंवा पॅसेज हे ब्रह्मस्थानामध्ये झालेलं असतं किंवा टॉयलेट बाथरूमची आउटलेट जे आहे ते ब्रह्मस्थानाच्या पायपिंग मध्ये गेलेलं आहे. अशा वेळेला काय करायचं? मग त्यावेळेस कसं करायचं की ब्रह्मस्थान प्लेस करत असताना की ब्रह्मस्थान मेजर प्रमाणे ओपन करून ठेवणं गरजेचं आहे. ज्या 30 स्क्वेअर फीटचे फ्लॅट आहे त्याप्रमाणे पदांप्रमाणे डिवाइड करून ब्रह्मस्थान हे ओपन करणं फार महत्वाचं असतं. त्यामुळे तत्व, पंचतत्व आणि नवग्रहांचं प्लेसमेंट करून वास्तूला बॅलन्स करून घेणं फार गरजेचं आहे. कारण ब्रह्मस्थान जे आहे दॅट इज इनिशियल व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द वास्तू जे ब्रह्मस्थान आहे. ब्रह्मस्थानामध्ये तुम्ही फॉर एक्झाम्पल टॉयलेट बाथरूम आलं, भिंतच बांधलेली आहे ब्रह्मस्थानावरती, ब्रह्मस्थानामध्ये कधी कधी पिलर्स येतात, मग ऑलरेडी नाभीवरती जोर आला, विच वास्तूलाच त्रास आहे त्या गोष्टीचा. आणि त्यानंतर साऊथ वेस्ट मध्ये ऑलरेडी राहू केतू आहेत, ते ऑलरेडी निगेटिव्ह इफेक्ट सगळं देतात. त्यामुळे राहू केतूचं प्रभाव त्याचा निगेटिव्ह इफेक्ट आपल्याला नाही मिळायला पाहिजे. पण आपण कधीही आपल्या घरचा कर्ता पुरुषाचे व्यक्तित्व म्हणून बेडरूमची स्पेस म्हणून राहू केतूच्या म्हणजे साऊथ वेस्टला बेडरूम असायला हवं कधी पण. साऊथ वेस्टला बेडरूम असेल तर त्याचा अर्थ काय, का असायला हवं,
त्याचा मागचा रिझन असा आहे की घरचा व्यक्तिमत्व जो पुरुष व्यक्ती आहे की स्त्री व्यक्ती कोणी असू दे, फक्त पुरुषच घर चालवत नाही. आजकालचे जे आज स्त्रिया सुद्धा घर चालवतात. त्यामुळे कपलचं बेडरूम जे आहे ते साऊथ वेस्टला असायला पाहिजे. कारण राहू केतू हे जे त्यांचे निगेटिव्ह इफेक्ट्स आपल्याला नाही मिळायला पाहिजे, म्हणून त्यांचं आपलं वर्चस्व म्हणजे घरच्या कर्त्या पुरुषाचं किंवा स्त्रियाचं व्यक्तिमत्व आणि ते साऊथ वेस्टला असणं फार गरजेचं आहे. सो साऊथ वेस्टला असणं फार गरजेचं आहे त्याच्यामध्ये. मग ते कधीही साऊथ वेस्ट तुम्हाला बॅलन्स करायचा असेल तर साऊथ वेस्टला पृथ्वी तत्वासोबत लोखंड हे नैऋत्य दिशेला ठेवणं फार गरजेचं आहे. बरं. फॉर एक्झाम्पल बेडरूमची रचना साऊथ वेस्टला असेल तर दक्षिण डोकाने उत्तरेला पाय करून माणसाने झोपावं कधी पण. बरोबर. दक्षिण डोकाने उत्तरेला पाय करून झोपावं. हो. त्याच्या मागचं रिझन काय आहे? सायंटिफिक रिझन. ऍब्सोल्युटली. कारण उत्तर दिशेला हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त आहे. नॉर्थला गुरुत्वाकर्षण हे जास्त असल्यामुळे आपल्या शरीराला जो रक्तपुरवठ्याची गरज आहे किंवा आपल्या हृदयाला रक्तपुरवठ्याची जी गरज आहे ते उत्तर दिशेला पाय करून झोपणं चांगलं मिळतं. त्यामुळे उत्तर दिशेला नेहमी पाय करून झोपावं. येस, ऍब्सोल्युटली. 100%. ज्या लेडीजला किंवा ज्या मुलींना बॉडीमध्ये हीटचा प्रॉब्लेम आहे आणि सायकल डिस्टर्बन्स आहे, पीसीओडी इश्यूज आहेत, त्यांनी 100% उत्तर दिशेला डोकं करून झोपावं. कारण बॉडीमध्ये जर अशुद्ध रक्ताचा पुरवठा शरीरामध्ये जेव्हा जास्त होतो तेव्हाच अशा प्रकारचे प्रॉब्लेम सुरू होतात. बरोबर. त्याप्रमाणे सो उत्तर दिशेला ग्रॅव्हिटेशनल फोर्स असल्यामुळे उत्तर दिशेला पाय करून झोपल्याने आपल्या शरीरामध्ये रक्तपुरवठा हे बॅलन्स्ड राहतो कधी पण. ओके. त्याचप्रमाणे मी नेहमी म्हणतो की दक्षिण डोक्याने उत्तरेला पाय करून माणसाने झोपावं. बरोबर. पुढल्या व्यक्तीने झोपावं. तसंच साऊथ वेस्टला म्हणजे नैऋत्य दिशेच्या कोपऱ्यामध्ये एखाद्या लोखंडाचं कपाट किंवा लोखंडाची वस्तू जड करून ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे आपलं वर्चस्व हे राहू केतूंवरती असल्यामुळे राहू केतूचा प्रभाव नेगेटिव्ह इफेक्ट्स आपल्याला मिळत नाही, पडत नाहीत आपल्याला. आता एकदम सोपा उपाय आहे. त्यामुळे म्हणून म्हटलं की वास्तूची रचना ही बेडरूमची रचना जर एकदम म्हणतात ना तर एलिमेंट आणि इंटिरियर प्रमाणे जर करायचं असेल तर एलिमेंट बॅलन्स करून घेतलं तर व्हेरी इम्पॉर्टंट. सी लोखंड का म्हटलं का लोखंड जे आहे हे पण एक प्रकारे तत्वच आहे ना. हा पण लोखंड हा तत्व आहे म्हणजे किंवा म्हणता येईल ना की नॅचरल थिंगच आहे ती. मग त्यालाच आपण नॅचरली यूज करून वास्तूला बॅलन्स करून घेतलं ते इझी रेमेडी आहे त्याला त्याप्रमाणे. आणि त्यासोबत फॉर एक्झाम्पल लोखंडाची तत्व की आपण आपली घराची जी तिजोरी आहे, लॉकर्स आहेत, ज्वेलरीज आहेत, कॅश फ्लो आहे, जो काही आहे तो साऊथ वेस्टला असावा, नैऋत्य दिशेलाच असावं. म्हणजे त्याने करून काय तिकडे साऊथ वेस्टला लक्ष्मीच्या वासला ठेवून आपण आपलं वर्चस्व वाढवत राहू केतूवरती. बरोबर. आणि विशेष म्हणजे कधीही साऊथ वेस्टला जर आपण लोखंडाचं कपाट किंवा आपलं लॉकर ठेवलं तर त्याचा दरवाजा जो आहे हा उत्तर दिशेला ओपन करावा. ओके. उत्तर ही कुबेराची दिशा. ऍब्सोल्युटली. तुम्ही स्वतःच उत्तर दिलं त्या गोष्टीचं. त्यामुळे लोखंडाचा कपाटाचा दरवाजा म्हणजे लॉकरचा जो दरवाजा आहे उत्तर दिशेला असायला पाहिजे. कारण उत्तर दिशेला कोण आहे तर कुबेर आहेत आणि कुबेर कोण आहेत हे लक्ष्मीचे सचिव आहेत. येस. बरोबर. त्यामुळे सो आपल्याला घरामध्ये कधी पण कपाट ठेवत असताना दक्षिणेला पाठ करून उत्तरेला फेसिंग करून कपाट ठेवावं. त्याच बाजूला दक्षिण डोका करून उत्तरेला पाय करून बेडरूमची रचना करावी, बेडची रचना करायला पाहिजे. अशा प्रकारे सिंपल प्रकारे सुद्धा आपण जर बेडरूमची रचना केली तर सायंटिफिकली सुद्धा आणि तत्वांप्रमाणे सुद्धा वास्तू ही बॅलन्स्ड राहते. चांगलं आहे. खरंच एकदम सोप्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी करता येणार. आता ह्यालाच अनुसरून की आता जसं म्हटलं मोठमोठ्या शहरांमध्ये उंच उंच इमारती आहेत तर मग जमिनीवरचं वास्तुशास्त्र आणि वरती फ्लॅटमधलं वास्तुशास्त्र सिमिलर होतंय. याला आपण सिमिलर नाही म्हणू शकत पण वी कॅन ट्रीट वास्तू म्हणजे वास्तूचे बेसिक प्रिन्सिपल्सला घेऊन त्या वास्तूला आपण बघू शकतो. ओके. पण असं बघायला गेलं जर तुम्ही बघायला जे ग्राउंड फ्लोअरच्या नंतरची जी वरची वास्तू आहेत आजकाल बघायला काही वास्तूमध्ये म्हटलं ना 8-10 माळे तर फक्त पार्किंग असल्याच्या नंतर ते टॉवर सुरू होतं. बरेच बिल्डर्स आजकाल अशी बांधतात वास्तू, मोठे मोठे बिल्डर्स आहेत अशा प्रकारे वास्तू आहे. पण बघितलं ना तर अशा तत्वांना पहिली गोष्ट म्हणजे 5 एलिमेंट्स म्हणजे महत्वाचा एलिमेंट म्हणजे काय तर अर्थ एलिमेंट म्हणजे पृथ्वी तत्व जो आहे तो नसतोच. कारण ते उंचावरती आहे. बरोबर. मग तुमची स्टेबिलिटी अरे तिकडेच फिनिश झाली. राईट. बरोबर आहे. सो त्याच्यामध्ये राहिले कुठले बाकीचे 4 तत्व. त्यामुळे 4 म्हणून ह्यात अशा वास्तूंना जे आहे ह्याच्यामध्ये या वास्तूंना
तत्वाचा प्रभाव फार जास्त असतो. ओके. म्हणून वायू तत्वाचे फ्लॅट्स आपण असं म्हटलं जातं त्यांना. अच्छा. ओके. उंचावरती आहे त्यामुळे अर्थ एलिमेंट या वास्तूला नाहीच आहे. तरी सुद्धा बेसिक प्रिन्सिपल्सने या वास्तूची आपण स्टडी करून वास्तूला आपण बॅलन्स करू शकतो त्याच्यामध्ये. त्यामुळे याच्यामध्ये असं म्हणून कधी कधी म्हणतात ना की वास्तूला काही शेप नसतो, काही वास्तू विदिशा असतात त्याच्यामध्ये. तर विदिशा वास्तूंना फार प्रॉब्लेम होतो त्या गोष्टींना, कारण विदिशा वास्तूंना अर्धे दिशाच हे इम्बॅलन्स असतात त्याच्यामध्ये. तरी मग तेव्हा कुठे, तर तेव्हा आपण पदांचा वापर करून, तेव्हा उपदिशा आणि पदांचा वापर करून वास्तूची स्टडी केली जाते. ओके. तो 81 पद वास्तूमध्ये कशा प्रकारे मॅपवरती प्लेस करून 81 पद कशा प्रकारे बॅलन्स्ड आहेत, कुठल्या पदाला कट आहे, कुठल्या पदाचा वापरच नाही झालेला आहे, मग त्या प्रकारे ती रचना चेक करून मग ते वास्तूला आपण बॅलन्स करायचे असते. ओके. ओके. सो बेसिक प्रिन्सिपल्सने सुद्धा हाय फ्लोअरचे म्हणजे टॉवरचे फ्लॅट सुद्धा आपण स्टडी करू शकतो त्याच्यामध्ये. तुम्ही जसं म्हणालात की वास्तुशास्त्र आपलं भारतातलं आहे, पुराण काळापासून चालू आहे, तसं फेंगशुई पण आहे, बरोबर? बरोबर. सो फेंगशुईचं आणि वास्तुशास्त्रामध्ये काही सिमिलॅरिटी आहे किंवा असं काही? याच्यामध्ये फेंगशुई हा पण एक प्रकार आहे शास्त्र आहे जो फक्त चीनमध्ये वापरला जातो, चायनामध्ये वापरला जातो. फक्त चायनाच नाही, इतर देशामध्ये सुद्धा वापरला जातो. परंतु त्या गोष्टींचा जो खोल अभ्यास आहे तो आपल्या भारतामध्ये फक्त वास्तुशास्त्र म्हणून उल्लेख केलेला आहे त्याच्यामध्ये. कारण ह्या वास्तुशास्त्र फक्त एक म्हणतात ना सायंटिफिक नसून त्या वेदांपासून आलेल्या त्याच्या मागचे एक एलिमेंट्स ह्या वेदांपासून आलेले आहेत, त्याचा उपयोग कसा करायला पाहिजे, प्लस नवग्रहांची स्थान कसं आहे, हे त्या प्रकारे बॅलन्स करून त्या वास्तुशास्त्राचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे सो आपल्या इकडे जे वास्तुशास्त्र म्हटलं आहे तिकडे फेंगशुई म्हणतात त्याच्यामुळे. सो ती डिफरंट आणि ती स्टडी थोडी वेगळी आहे. अगदी सिमिलॅरिटी म्हणतात, दे आर टू डिफरंट थिंग्स त्याच्यामध्ये त्या गोष्टीला. आता तुम्ही बऱ्याचशा डेव्हलपर्सना वगैरे सुद्धा हे करायला जात असाल, म्हणजे ॲज अ तज्ज्ञ, वास्तुतज्ञ म्हणून जात असाल, तर त्यांच्यासाठी सुद्धा किंवा इवन आपण आपल्यासारखे जे काही प्लॉट्स वगैरे घेण्यासाठी इंटरेस्टेड असतात, तर तो जमिनीचा प्लॉट घेताना किंवा ते काही वेगळ्या पद्धतीने बघता येतं का? ॲक्च्युली ह्याच्या हा पार्ट कसा आहे की वास्तूची जी प्लॉट आहे त्या प्लॉटची एनर्जी चेक करणं फार गरजेचं आहे. ओके. तर वास्तू कशा असतात, तर वास्तू ह्या दोन प्रकारच्या वास्तू आहेत. एक तर कुठली, तर गायमुखी आणि व्याघ्रमुखी. ओके. गायमुखी आणि व्याघ्रमुखी. अच्छा. तर तेच त्या वास्तूंचा आपण उल्लेख किंवा त्या वास्तूचा स्टडी आपण कशी करू शकतो, त्या वास्तूचा शेप जो आहे, तर कधी कधी समोरचा साईडने जो प्लॉट असतो तो कट असतो किंवा म्हणतात ना वाढीव नसतो, कधी कट झालेला असतो. तर त्याप्रमाणे त्या प्रकारे व्याघ्रमुखी आणि गायमुखीचे प्लॉट्स आपण स्टडी करून वास्तूला एनर्जी कुठली कशा प्रकारे वास्तूची बॅलन्स्ड आहे, पॉझिटिव्हली वास्तू कुठल्या प्रकारची एनर्जी आहे, त्या प्रकारे ते बघून आपण त्या वास्तूची आपण प्लॉट सिलेक्ट करू शकतो त्या गोष्टीला. दक्षिण दिशेला दरवाजा असणं हे योग्य आहे की नाही? म्हणजे बरेच जण म्हणतात की दक्षिणेकडचा दरवाजा चांगला नाही, तर त्याबद्दल थोडं काही सांगता येईल का? सो जसं मी म्हटलं की कुठल्याही दिशेचा दरवाजा कधी वाईट नसतो आणि मुळात दक्षिणेचा तर मुळात कधीच नसतो. अच्छा. कारण तुम्ही कधी बघा की संपूर्ण भारतामध्ये सगळ्यात श्रीमंत दिशा आपल्या भारतामध्ये कुठे दक्षिणच आहे. बरोबर. दक्षिण भारतात जास्त उत्तम आहे. सो मग तुम्ही कसं म्हणता की दक्षिण दिशा ही वाईट आहे? मुळातच नाही आहे. सो हा जो कॉन्सेप्ट आहे लोकांच्या मनातला की दक्षिण दिशेचा दरवाजा वाईट आहे किंवा चुकीचा आहे, अत्यंत चुकीचं आहे. की दक्षिण दिशेमध्ये काही प्रॉब्लेम नाही. फक्त की मी जसं मगाशी म्हणालो की तुमचा घरातला मुख्य दरवाजा हा वास्तूमधला कुठल्या पदामधून ओपन होतो आहे, कुठल्या पदावरती आहे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. कारण त्यातला सुद्धा, कारण दक्षिणेला सुद्धा काही 81 पदामध्ये काही पद दक्षिणेला सुद्धा आहेत, पण दक्षिणामधल्या कुठल्या पदातला आणि किती डिग्रीवरनं तुमचा दरवाजा ओपन झालेला आहे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता काही लोक म्हणतात की माझा दरवाजा वास्तुता हा पूर्व पश्चिमच आहे, किंवा बरेच डेव्हलपर्स म्हणतात की ईस्ट वास्तू कंप्लायन्स फ्लॅट विथ ईस्ट अँड वेस्ट एंट्रन्स आहे वगैरे वगैरे. तर ती फक्त ईस्ट आणि वेस्ट कधीच नसते. ओके. तर त्याचे सब डिरेक्शन्स कधी पण चेक करावे. तो कधीतरी एकतर पूर्वेच्या कुठल्या तरी कॉर्नरमध्ये असतो किंवा वेस्टच्या कॉर्नरमध्ये असतो. तो एक तर कधी तो ईशान्य तरी असेल किंवा साऊथ ईस्ट तरी असेल, किंवा तो नॉर्थ वेस्ट कधी असेल तरी साऊथ वेस्ट मध्ये तरी असेल दरवाजा असेल. ओके. सो
ह्या डिरेक्शनचं कॅल्क्युलेशन समजणं फार महत्त्वाचं आहे ॲट द टाइम ऑफ बाईंग अ फ्लॅट. ओके, कधी पण. बरोबर. सो ह्या डिरेक्शन्सला जेव्हा आपण समजू किंवा हे जे पद आपल्याला समजले तर तेवढंच त्या वास्तूला कॅल्क्युलेट करून वास्तूची एनर्जी बॅलन्स करणं किंवा वास्तूची एनर्जी समजून घेण्यामध्ये फार जास्त मदत होते त्याच्यामध्ये. बरोबर. दॅट इज इम्पॉर्टंट. बरं, तुम्ही मगाशी ब्रह्मस्थानाबद्दल म्हणालात ना, तर ते घरात आपलं ब्रह्मस्थान नक्की कुठे आहे हे शोधायचं कसं? ॲब्सोल्युटली. तर काय ह्याला एक सिम्पल ट्रिक आहे, सिम्पल गोष्ट आहे. आजकालच्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये आपला कंपास असतोच. बरोबर. मी जर तो कंपास ओपन केला हां, आणि म्हणजे घरातला जो पॅसेज असतो त्या पॅसेजमध्ये जोपर्यंत तुमच्या मोबाईलच्या डिग्रीवरती 360 डिग्रीची वास्तू असते. बरोबर. 360 डिग्रीजमध्ये जोपर्यंत ज्या स्पेसला हां, 0 डिग्री येत नाही, 0 डिग्री येत नाही तोपर्यंत ती अँगल शोधायचं. आणि जसं आपल्या वास्तूला 0 डिग्री मिळते ऍब्सोल्युटली ती पॅसेजमध्येच मिळणार आपल्याला. ओके. थोडंसं पॅसेज म्हणजे थोडंसं हॉलच्या अलीकडे मिळणार किंवा पॅसेजच्या अलीकडे मिळणार. ओके. तर ती 0 डिग्री जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत ते स्टडी करायचं, मॅप बघायचं, कंपास ओपन करून चेक करायचं आणि मग जशी 0 डिग्री मिळते मग त्या आजूबाजूचा जो परिसर जो आहे तो स्पॉट जो आहे तो ऍक्च्युअली तुमचा घरातला ब्रह्मस्थान आहे. बरं. ठीक आहे. बरं. त्याप्रमाणे तो दिस इज अ व्हेरी सिम्पल वे टू फाइंड द ब्रह्मस्थान इन द हाऊस. ओके. कारण त्या ब्रह्मस्थानात त्या स्पॉटवरून पुढचे डिरेक्शन्स मॅपिंग होतात. सो ब्रह्मस्थान इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट ऑफ द वास्तू. ओके. बरं, बऱ्याच जणांच्या घराच्या बाहेर ना मी गणपतीचे फोटो लावलेले बघितलेले आहेत, तर ते कितपत योग्य आहे किंवा तिथे घराच्या बाहेर वेगळ्या काय कुणाचे फोटो लावायला पाहिजे किंवा काही वेगळ्या गोष्टी लावता येतात का असं? पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला मी याच्यामध्ये फार गमतीशीर गोष्ट सांगतो की आपण आपल्या लहानपणामध्ये किंवा बऱ्याच चित्रांमध्ये बऱ्याचशा चित्रकलांमध्ये आपण हे बघितलेलं आहे की गणपती जे आहेत हे आपल्या आईचे म्हणजे पार्वती मातेच्या रक्षणासाठी ते दरवाजाच्या बाहेर उभे होते. बरोबर. आई पार्वती माता जेव्हा स्नान करायला आतमध्ये गेल्या तेव्हा ते तिच्या रक्षणासाठी बाहेर उभे होते. बरोबर. परंतु गणपती रक्षणासाठी उभे असल्यामुळे लोकांच्या डोक्यामध्ये हे चित्र आहे की गणपतीचा फोटो दरवाजाच्या बाहेर लावावा. अच्छा, पण ते योग्य नाहीये का? फोटो बाहेर लावणं हे अत्यंत चुकीचं आहे. कारण गणपती हे जे आहेत हे बुद्धीचे दैवत आहेत. बरोबर. 64 कलांचे अधिपती आहेत. बरोबर. मग अर्थातच जर दरवाजाच्या बाहेर गणपतीचा फोटो लावण्यामुळे म्हणजे काय तर आपल्या घरातली बुद्धी आणि कलेचा दर्शन जे आहे ते घराच्या बाहेर ठेवण्यासारखं असल्यामुळे दरवाजाच्या बाहेर कधीही गणपतीचा फोटो लावू नये हे अत्यंत चुकीचं आहे. त्यामुळे जरी कोणी लावलेला असेल तर तो काढावा. अच्छा. त्याचसोबत जर गणपतीचा फोटो काढून तुम्हाला काही ठेवायचा असेल तर गणपतीच्या त्या जागीच हनुमानाचं बसलेली मूर्ती किंवा ध्यान मुद्रामध्ये बसलेली मूर्ती किंवा पंचमुखी हनुमानाची मूर्ती किंवा फोटो अशा प्रकारचे तुम्ही घरच्या बाहेर स्थापन करू शकता. ओके. कारण हनुमान जे आहेत त्यांना एक वेगळी दैवी शक्ती आहे. संपूर्ण सृष्टीतल्या सगळ्या देवांनी मिळून त्यांना दिलेली शक्ती आहे. त्यामुळे ते कुठल्याही नेगेटिव्ह ऊर्जातनं नेगेटिव्ह एनर्जीजला ते लढू शकतात. त्या उद्देशाने आपण घरच्या बाहेर आपण पंचमुखी हनुमानाचा फोटो लावावा. त्यामुळे हनुमानाचा फोटो गणपतीचा फोटो नव्हता, हनुमानाचा फोटो लावावा. पंचमुखी हनुमानाचं तर तुम्ही सांगितलं. त्याच्याबरोबर बऱ्याच जणांच्या दारावरती घोड्याची नाल असते, तर ते पण लावणं चांगलं आहे का? हो, घोड्याची नाल ही अत्यंत चांगली असते. घोड्याची नाल लावून त्यासोबत घोड्याच्या पायामध्ये लावलेले जे खिळे असतात तेच खिळे आपल्या दरवाजाच्या दोन्ही बाजूला लावायचे. अच्छा. किंवा ते जर नाही मिळाले तर तांब्याचे खिळे लावावे. याने काय होतं? याने घरामध्ये जी निगेटिव्ह एनर्जीज येण्यापासून ते थांबवतात. ओके. त्यामुळे कारण तांब हे अत्यंत शुद्ध धातू आहे. ओके. म्हणून तुम्ही किती वेळ प्रत्येक वेळेस बघितलं कुठल्याही पूजेमध्ये तांब्याचे वस्तू वापरल्या जातात. तांब्याचे कलश, तांब्याचे तामण, पंचपात्रापळी वापरल्या जातात. बरोबर. म्हणजे तांब इतकं पॉझिटिव्ह किंवा शुद्ध धातू हे कुठलंच नव्हे. त्यामुळे घराच्या उंबरट्यामध्ये सुद्धा आपण उंबरटा बसवण्यापूर्वी सुद्धा चांदीची तार किंवा तांब्याची तार हे वास्तूच्या उंबरट्यामध्ये घालणं हे अत्यंत महत्वाचं आहे. अरे वा. येस. आता आपण म्हटलं की घरात निगेटिव्ह एनर्जी
येण्यापासून थांबवण्यासाठी या सगळ्या गोष्टी करायच्या. ऑलरेडी घरात निगेटिव्ह एनर्जी असेल तर त्याला बाहेर कसं काढायचं. ह्याला तुम्हीच घ्या की ऑलरेडी घरात निगेटिव्ह एनर्जी असेल तर तुम्ही यांच्याशी भेटा. ऍक्च्युली जर ऑलरेडी तुमच्या घरात निगेटिव्ह एनर्जी असेल आणि त्याला बाहेर काढायचं असेल तर आपले गुरुजी आहेतच, त्यांची भेट तुम्ही घेऊ शकताय. ते खूप चांगले वेगवेगळे उपाय तुम्हाला सांगतील. नक्कीच नक्कीच. याचबरोबर आता मी म्हटलं तसं की पूर्वीपासून आपण घरात संध्याकाळचे दिवे वगैरे लावतो, तुम्ही धूप वगैरे फिरवतो, तर त्याच्याने सुद्धा निगेटिव्हिटी निघून जाते. तर दिव्यांमध्ये पण असे काही प्रकार आहेत का की घराच्या बाहेर लावताना वेगळा, देवाऱ्यातला वेगळा, असं काही? हो नक्कीच. याला आपण तुम्ही जर बघितलं तर काही गावांमध्ये, अजूनही बऱ्याचशा गावांमध्ये अशी प्रथा आहे की सकाळी उठून घरातली जी सवाशीण स्त्री असते ती उठून उंबरट्याची पूजा करते. अच्छा, उंबरट्याची पूजा केली जाते. कारण उंबरटा हा घरामधला अत्यंत महत्वाचा पद असतो. बरोबर. कारण तिथूनच आपण सुद्धा त्या घरातनं बाहेर जातो. घरातली येणारी लक्ष्मी सुद्धा त्या उंबरट्यावरनच आपल्या घरामध्ये येते. बरोबर. त्यामुळे उंबरट्याचे पूजन करणं म्हणजे महत्वाचं आहे. उंबरट्याचं पूजन कशी करावी, तर सकाळी उंबरटा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा. त्यासोबत हळद आणि हळदीमध्ये कच्चं दूध घालून, हळदीचं आणि कच्चं दुधाचं मिश्रण करून उंबरट्याचं लेपन, हळदीचं लेपन करावं. त्यासोबत हळदी कुंकू वाहून थोडीशी छान दरवाजासमोर एक रांगोळी काढावी, जेणेकरून आणि धूप अगरबत्ती दाखवून दरवाजाच्या बाहेर एक रोज संध्याकाळी एखाद्या पणतीमध्ये तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. बर. तर तिळाच्या तेलाचा दिवा का लावावा? कारण तिळाच्या तेलानी आहे ते निगेटिव्ह एनर्जीज कमी होतात. त्यासोबत आपले पित्र सुद्धा आपल्याशी प्रसन्न राहतात. अच्छा. हो. तर दरवाजासमोर पणतीमध्ये तिळाच्या तेलाचा दिवा लावावा आणि रोज संध्याकाळी उंबरट्याची पूजा करावी. हे अत्यंत महत्वाचं आहे. बर. देवाऱ्यात दिवा लावताना कुठचा दिवा लावायचा? देवाऱ्यामध्ये कधीही निरंजनामध्ये तुपाचाच दिवा लावावा. अच्छा. आणि शक्यता असेल तर ते गाईचं तूप असेल तर अत्यंत चांगलं. ओके. छोटे छोटे उपाय आहेत पण खरंच ह्याने खूप चांगला बदल होऊ शकतो. हे छोट्या छोट्या गोष्टींनीच थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणतात. त्याचप्रमाणे छोटे छोटे उपाय करा आणि त्याचप्रमाणे छोट्या छोट्या उपायानेच आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टींचा बदल घडत असतो. बरोबर. हे बदल समजून घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे. बरोबर. आणखीनही बरेचसे उपाय आपण ना, म्हणजे आम्ही इंस्टाग्रामवर वगैरे बघत असतो की 7 घोड्यांचं चित्र लावलं किंवा म्हणजे कासव ठेवलं किंवा पिरामिड ठेवलं, तर या सगळ्या गोष्टींनी पण फरक पडतो. हो, ॲब्सोल्युटली. कसं आहे की कासव जे आहे, कासव ऑलरेडी विष्णूचं प्रतीक आहे. कासव म्हणजे काय? विष्णूचं प्रतीक आहे. बरोबर. तर ह्याच्या मागे एक छान सुंदर एक कथा आहे. अच्छा. विष्णूचं आणि लक्ष्मीचं फार सुंदर संभाषण आहे याच्यामध्ये. की लक्ष्मी आधी ब्रह्मदेवाकडे गेली आणि लक्ष्मी म्हणाली की मला असं एक वरदान दे की मी आयुष्यामध्ये जगामध्ये कुठल्याही व्यक्तीला हवं तेवढं सुखी ठेवू शकते. अच्छा. हवं तेवढं सुखी ठेवू शकते. त्यामुळे त्याचप्रमाणे लक्ष्मीला ब्रह्मदेवाकडनं त्या गोष्टीचा वरदान मिळालं. मग लक्ष्मी म्हणाले की मी सर्वश्रेष्ठ आहे. अच्छा. ती काय म्हणाले की मी सर्वश्रेष्ठ आहे, मी कोणालाही काही मी देऊन पण बघते आणि घेऊन पण बघे. अच्छा. त्यामुळे लक्ष्मी थोडंसं अहम आला. लक्ष्मी म्हणले की मी कोणालाही सुखी ठेवू शकते. ते विष्णूने पाहिलं, नारायणाने पाहिलं. विष्णू म्हणाले की अच्छा ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, आपण बघूया हे कितपत खरं आहे, आपणही बघूया. त्यामुळे दोघांमध्ये थोडंसं त्या गोष्टीचं शर्यत लागली. मग त्यानंतर त्यावेळेस विष्णू आणि लक्ष्मी वरून पृथ्वी तलावरती बघत असताना समोरून एक प्रेत चाललं होतं. प्रेताला 4 खांदेकरी होते. प्रेत चालताना प्रेताला 4 खांदेकरी होते आणि वरती प्रेत होतं. तर त्यावेळेस लक्ष्मीने म्हणाले आता तू माझा चमत्कार बघ, असं नारायणानं बघून वरून लक्ष्मीने लक्ष्मीचा वरने पैशाचा वर्षाव केला. आणि ते पैशाचा वर्षाव केला झाले असताना त्या 4 खांदेकरींनी ते प्रेत सोडलं आणि ते पैशाच्या मागे. बरोबर. लक्ष्मी म्हणाली बघितलंस माझं किती महत्व आहे, माझं महत्व किती आहे की त्यांनी अक्षरशः प्रेताला सोडून, एवढ्या महत्वाच्या कामाला सोडून ते प्रेत सोडून सुद्धा ते पैशाच्या मागे धावली. परंतु तेव्हा नारायणाने विष्णूने काय सांगितलं
की तू ते बघ, तू हेच बघ, फक्त तू ते गोष्ट बघतेस की ते लोक आनंदाने धावत गेले, परंतु त्या पडलेल्या प्रेताला तू कडे बघितलं नाहीस. बरोबर. त्याला काहीच फरक नाही पडला. त्याला काहीच फरक पडला नाही. हा. तर तुझ्या सोडलेल्या पैशांचा सुद्धा, तू पाहिलेला सुद्धा, लक्ष्मीचा सुद्धा त्याला काही फरक पडला नाही, कारण त्या प्रेताला जीवच नाहीये. त्या प्रेताला जीव नाहीये का नाहीये? कारण त्या प्रेतामध्ये, त्या शरीरामध्ये माझा वास नाहीये. बरोबर. त्यामुळे ज्या वस्तूला, ज्या गोष्टीला किंवा एखाद्या शरीराला जोपर्यंत त्या शरीरामध्ये विष्णूचा वास नाही आहे, तोपर्यंत त्या कुठल्याही गोष्टीला काही अर्थ नाही. बरोबर. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या वास्तूमध्ये लक्ष्मी नांदवायची असेल तर विष्णूची पूजा करा. अच्छा. नारायणाचा जप करा, विष्णूचा जप करा, हा. तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी नेहमी नांदेल. म्हणून घरामध्ये देवाऱ्यामध्ये पितळेचा किंवा तांबणामध्ये पितळेचा कासव तांदळामध्ये घालून ठेवणं हे अत्यंत शुभ आहे. अच्छा. कारण तुम्ही आपोआप घरामध्ये तुम्ही नारायणाला विष्णूचा स्थापन केलेला आहे, त्याचे तुम्ही पूजन करत आहात, मग तुमची लक्ष्मी तुम्हाला आपोआप प्रसन्न राहील. अरे वा. कासवाबद्दल आता तुम्ही जसं म्हणालात की देवारात ठेवायचं, तसं ऑफिसेसमध्ये सुद्धा कासव ठेवतात. हो. काचेचं और क्रिस्टलचं. तर त्याच्यात सुद्धा 2 गोष्टी आहेत की पाण्यात ठेवायचं का नुसतं ठेवायचं, कुठच्या दिशेला ठेवायचं की ज्याच्यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो. हो, बरोबर आहे. आता कासव जो आहे, कासव बऱ्याच प्रकार आहेत. धातू, तांब्याचा कासव आहे, पितळेचा कासव आहे, पंचधातूचा कासव आहे किंवा क्रिस्टलचा कासव आहे. कासव कुठल्याही प्रकारचे असू दे, तुम्ही घरामध्ये ऑफिसमध्ये ठेवलं. आजकाल कासव बऱ्याच ठिकाणी कोणी लकी गिफ्ट पण करतो ऑफिसमध्ये, नवीन ऑफिसच्या ओपनिंगला, वास्तुशांतीमध्ये असं गिफ्ट पण करतात. काही हरकत नाही, फार अत्यंत चांगलं आहे. फक्त ठेवता वेळेस त्याला पाण्यात न ठेवता तांदळामध्ये ठेवा, हे अत्यंत ऑफिसमध्ये सुद्धा. ती खालची जी काचेची डिश असते, क्रिस्टलची डिश असते, त्याच्यामध्ये नाणी ठेवा. अच्छा. हा. त्याच्यामध्ये काय होतंय, तुम्ही साक्षात लक्ष्मीला विष्णूकडे ठेवलं. बरोबर. त्यामुळे लक्ष्मी आणि विष्णूचं मिलन आहे, मध्ये आपोआप आपल्या वास्तूमध्ये प्रसन्नता आहे. बरोबर. ते ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे, ते चांगलं आहे. ओके. सो ठेवलं तरी उत्तर दिशेला मुख करून ठेवा किंवा पूर्व दिशेला कासवाचा मुख करून ठेवणं हे अत्यंत चांगलं आहे. किंवा ईशान्य दिशेमध्येच कासवाचा वास ठेवा. म्हणजे तुम्ही विष्णूला घरामध्ये स्थान दिलेलं, वास्तूला स्थान दिलेलं आहे, अत्यंत चांगलं आहे. तुम्हाला घरामध्ये अजून प्रसन्नता वाढवायची असेल तर रात्री घरातल्या पुरुषांनी रात्री झोपण्यापूर्वी विष्णू सहस्त्र नामावली, मी विचारणारच होते, विष्णू सहस्त्र नामावलीचं वाचन करून, ज्याच्यामध्ये विष्णूची स्तुती आहे. विष्णूला स्तुती फार आवडते, विष्णूला अलंकार फार आवडतात. बरोबर. त्यामुळे विष्णूची स्तुती करून, विष्णूची सहस्त्रनामावली जी आहे त्याचं वाचन करून रात्री झोपणं हे अत्यंत चांगलं आहे. ते रचनेतनं त्या मंत्राद्वारे, त्या नावांद्वारे विष्णूची स्तुती केल्याने घरामध्ये अशीच रचना पॉझिटिव्हिटी वाढते, तुमच्या शरीरामध्ये त्या गोष्टीचं पॉझिटिव्ह वाढते, तुम्हाला आनंदाने झोप लागते आणि त्या झोपीने दुसऱ्या दिवशी तुम्ही उठल्यानंतर त्याच एनर्जीने तुम्ही नवीन कार्याला सुरुवात होता. बरोबर. आणि त्या विष्णूच्या नामामध्ये किती मोठं बळ आहे, ज्यांनी या संपूर्ण सृष्टीची रचना केलेली आहे. म्हणून म्हणतो की तुम्हाला जर घरामध्ये सुख शांती नांदवायची आहे, लक्ष्मी नांदवायची असेल तर लक्ष्मी नांदण्याच्या अगोदर विष्णूला नांदवा, विष्णूचा वास घरामध्ये नांदवा, तर लक्ष्मी तुमच्या आपोआप नांदेल. कारण या संपूर्ण सृष्टीमध्ये लक्ष्मी इतकी चंचल गोष्टी कुठलीच नाही. लक्ष्मी येऊन पण बघते आणि लक्ष्मी जाऊन पण बघते. त्यामुळे लक्ष्मीला स्थिर ठेवायचं असेल, तुम्ही विष्णूचं नामस्मरण करा, विष्णूला घरामध्ये स्थान द्या, तर तुमची लक्ष्मी तुमच्याकडे आपोआप राहील. खूप छान. म्हणजे मला माहित नव्हतं, फक्त आपण गिफ्ट द्यायचं म्हणून कासव द्यायचं हे होतं. आज तुमच्यामुळे खूप चांगल्या गोष्टी कळत आहेत. तुम्ही कासव गिफ्ट द्या, विष्णूचं प्रतीक म्हणून द्या, हे अत्यंत वास्तूमध्ये चांगलं आहे. त्यासोबत आणि कमिंग टू द पॉइंट ऑफ पिरामिड्स, तर पिरामिड्समध्ये पण आता खूप वेगवेगळ्या प्रकारचे पिरामिड्स बघितले आहे तुम्ही. आपण बघितलं तर श्रीयंत्र लक्ष्मीचं पण एक पिरामिड असतं, त्याच्यामध्ये ते पंचधातू किंवा तांब्याचं बनवलेलं असतं, पितळेचं बनवलेलं असतं. हे अत्यंत चांगलं आहे. घरामध्ये त्या पिरामिडचं जे आहे, तुम्ही व्यवस्थित छान प्रकारे त्याचा अभिषेक करून, त्याच्यावर कुंकवाचा अभिषेक करून श्रीसूक्त अभिषेक करा. पिरामिड वरती श्री लक्ष्मी यंत्राचं जे पिरामिड असतं त्याच्यावरती श्रीसूक्ताचा अभिषेक करून, कुंकवाचा अभिषेक करून तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये किंवा तुम्ही तुमच्या राहत्या घरामध्ये, मंदिरामध्ये त्याचं स्थापन करा. आणि जेणेकरून
तुम्ही त्याच्याने तुमच्या लक्ष्मीची आणि तुमच्या कुलदेवीची सुद्धा पूजन केलं जातं. अच्छा, पिरामिडची पूजा केल्यावर? हो, कारण तुम्ही जर कधी कुठल्याही पूजेवेदीमध्ये बसलात तर षोडश मातृका किंवा 16 मातृका पूजन केलं जातं. हो हो. 16 मातृका पूजनाचा मागे पण अत्यंत फार महत्वाची शास्त्रानुसार फार महत्व आहे. म्हणजे काय तर तुम्ही कुठल्याही पूजेमध्ये बघितलं तर 16 सुपारा मांडलेल्या असतात. हो, पूजेमध्ये 16 सुपारा मांडलेल्या असतात. 16 सुपारा म्हणजे 16 सुपाऱ्याच का मांडलेल्या असतात? कारण आपले जी कुलदेवी आहे त्या कुलदेवीचे 16,000 देवींचे रूप आहेत. अच्छा, किती रूप आहेत? 16,000 देवींचे रूप आहेत. त्यामुळे एखाद्या पूजेमध्ये 16,000 सुपाऱ्या मांडणं फार अशक्य आहे. त्यामुळे 16 सुपाऱ्या म्हणजे त्यातली एक सुपारी म्हणजे देवीचा एक अंश आहे. म्हणजे एक सुपारी म्हणजे देवीचं 1,000 देवींचं एक रूप आहे. अच्छा, या अनुषंगाने या प्रथेने त्या देवींचं 16 सुपारा मांडून षोडश मातृका पूजन म्हणजे 16 मातृका देवींचं वास म्हणजे 16,000 देवींचं वास असलेलं म्हणून ते षोडश मातृका पूजन केली जाते. आणि त्याच्यामध्ये तुमच्या कुलदेवीचं सुद्धा विराजमान असतं. त्यामुळे षोडश मातृका पूजन करून श्रीयंत्राचं पूजन करून त्याच्यावरती कुंकवाचा अभिषेक षोडश मातृका पूजन करावं त्याच्यावरती. आणि त्याच्यावरती जमल्यास दर महिन्याच्या पौर्णिमेला त्या पिरामिड वरती श्रीयंत्राच्या पिरामिड वरती श्री सूक्ताचा अभिषेक करावा. अच्छा, हे अत्यंत शुभ आहे, लाभकारक आहे आणि त्याने आपली कुलदेवीची सुद्धा आपल्याकडनं पूजन केलं जातं. हे अत्यंत खूप इझी गोष्ट आहे. तुम्ही घरातल्या घरात सुद्धा आणि ऑफिसमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता. तर बऱ्याच ठिकाणी आपण असं बघतो की आजकाल प्लास्टिकचे पिरामिड्स पण दिसतात, तर ते बरोबर आहेत का किंवा त्याच्याबद्दल सांगाल का? असं दिस इज अ व्हेरी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. पिरामिड हे नेहमी तांब्याचे असावे, कॉपरचे असावे, तांब्याचे असावे. त्याच्या मागे रिझन का? कारण प्लास्टिकचे पिरामिड्स, प्लास्टिक काय आहे? प्लास्टिक इज अ मॅनमेड मटेरियल. बरोबर. ते पंचतत्वांपैकी तत्व नाहीच आहे. आणि तांब काय आहे? पंचतत्वांपैकी एक तत्व आहे. ओके, बरोबर. तर पंचतत्वांमधलं एक तत्व आणि कॉपर हे त्यातल्या कॉपर हे अत्यंत शुद्ध आहे. बरोबर. त्यामुळे जर समजा एखादी गोष्ट इतकी शुद्ध असेल मग त्याचंच पूजन करून आपण आपल्या वास्तूमध्ये त्याचं स्थान करून घेतलं, त्याचं वास्तूमध्ये आपण त्याचं स्थान गेलं तर त्याचा किती छान पॉझिटिव्ह रिझल्ट आपल्याला मिळू शकतो. बरोबर. ओके नाही? राईट. म्हणून कधीही पिरामिड प्लास्टिकचे नसून इतर कुठल्या धातूचे नसून तांब्याचे असावं हे अत्यंत महत्वाचं. बरं. आणि वास्तूमध्ये पिरामिड हे तांब्याचेच असावे. बरं. त्याप्रमाणे आपण आता एवढं सगळं म्हटलं, पिरामिडचं सांगितलं, उंबऱ्याचं सांगितलं, तसंच बरेच जण घरामध्ये ना घोड्यांची चित्र लावतात, पळणारे घोडे. मग ते कुठच्या दिशेला असावेत, किती असावेत, याबद्दल थोडंसं सांगता येईल का? हो, नक्की. आता अर्थातच तुम्ही जर जसं म्हणतात घोडा, घोडा म्हणजे काय? अश्व, पांढरा शुभ्र दिसणारा घोडा, अत्यंत सुंदर दिसतो. आणि घोडे कोण वापरतात? राजा महाराजे वापरतात. बरोबर. गजलक्ष्मी, गज आणि हत्ती, घोडे हे कोण वापरतात? श्रीमंत लोक वापरतात. मग अर्थात त्याच्या मागे सायंटिफिक कारण असं आहे की आपल्याकडे सुद्धा त्या घोड्यांसारखी एनर्जी आणि त्या घोड्यांसारखं आपल्याकडे सुद्धा त्या गोष्टीचं बळ यावं. बरोबर. त्यासाठी म्हणून आपण घोड्यांचा किंवा 7 घोड्यांचा फोटो आपण घरामध्ये लावतो. तो कुठल्या दिशेला लावावा? तर पांढरे 7 शुभ्र धावताना घोडे यांचं चित्र आपण घरामध्ये दक्षिण भिंतीला किंवा साऊथ वेस्ट डिरेक्शनला तो लावावा. ओके ओके. नैऋत्य दिशेला किंवा कारण मगाशी मी तुम्हाला म्हटलं तसं म्हणालो की साऊथ वेस्ट हे घरच्या कर्त्या व्यक्तिमत्वाचं स्थान आहे. बरोबर. त्यामुळे साऊथ वेस्टला घोड्यांचे फोटो लावल्यामुळे 7 घोड्यांचे फोटो लावल्यामुळे घरामध्ये घोड्याचं बळ वाढतं. म्हणजे अर्थातच आपल्या कर्त्या पुरुषाचं बळ वाढतं आणि त्याप्रमाणे त्या घोड्यांची एनर्जी आपल्या कर्त्या पुरुषाला मिळते आणि त्याच प्रकारे तसंच बळ त्याला मिळून तो त्याच्या आपल्या यशाच्या प्रगतीला धावत असतो. म्हणून म्हणतात की असं चित्र लावल्यावर भरपूर पैसे येतात, भरपूर प्रगती होते. सी दिस इज अ व्हेरी, मी खरं सांगेन हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे. अच्छा. लोकांना फार या गोष्टी मिसकॉन्सेप्शन्स आहेत की 7 घोडे लावल्याने वास्तूमध्ये पैसे येतात. बरं. तुम्हाला ह्या गोष्टी मी व्यवस्थित अजून क्लिअर करतो की 7 घोडे लावल्याने घरामध्ये पैसे येतात.
हे अत्यंत चुकीचं आहे. अच्छा. इट इज अ व्हेरी मिसकॉन्सेप्शन. बर. ठीक आहे. असं असेल तर मी किंवा इतर लोकांनाही सांगेन की बाबा घरामध्ये फक्त घोड्यांची चित्र लावा. ओके नाही. बरोबर. इट इज अ व्हेरी मिसकॉन्सेप्शन गोष्ट. साऊथ वेस्ट मध्ये घोडे लावणं म्हणजे काय, तर घोडा काय आहे, हा बलशाही आहे, बुद्धिमान आहे, बरोबर. त्याला धावण्याची गती आहे. हा. तो ते लावण्याने, दक्षिणेला लावण्यामुळे, साऊथ वेस्टला लावल्यामुळे काय होतं, आपल्या घरच्या पुरुषाचं बळ त्या घोड्यासारखं आपल्याला बळ यावं. बरोबर. आणि आपण त्याच बळाने, त्याच वेगाने आपल्या आयुष्यामध्ये प्रगती करावे कडे आपण पळू शकतो. बरोबर. या उद्देशाने आपण ते साऊथ वेस्टला आपण लावायला सांगतो. ओके. ओके. त्यामुळे तर लक्ष्मी ते लावल्यामुळे आपल्या घरामध्ये पैसे येतात वगैरे नाही, असं काहीही नाही आहे. इट्स अ व्हेरी रॉंग थिंग. ओके. त्यामुळे बरं, अजून एक महत्त्वाचा विषय मला विचारायचा होता की जेव्हा आपण नवीन घर घेतो किंवा वास्तूविषयी विचार करतो तेव्हा त्या घेणाऱ्याची म्हणजे जो मालक आहे त्याची पत्रिका बघायची असते का? हो हो, ॲब्सोल्युटली. हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कारण कधी कधी वास्तू घेत असताना कधी वास्तूचे फक्त सिंगल ओनर नसतात, जॉईंट ओनर असतात, कधी कधी नॉमिनी ओनर असतात. त्यामुळे वास्तू बघत असताना जे दोन्ही मालक आहेत, को ओनर, जॉईंट ओनर्स आहेत, ते दोघांची पत्रिका बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तर त्याच्या मागचं रिझन असं आहे की जशी आपली पत्रिका आहे त्या पत्रिकेमधलं 4th हाऊस जे आहे, चतुर्थ स्थान ज्याला म्हणतो, दॅट इज रिलेटेड टू युअर वास्तू. ओके. दॅट इज रिलेटेड टू युअर वास्तू, युअर 4th हाऊस. तो वास्तू चतुर्थ स्थानामध्ये कुठल्या वाईट गोष्टींचा, वाईट ग्रहांचा दोष नाही ना, त्या ग्रहांचे नेगेटिव्ह इफेक्ट्स नाही ना, जेणेकरून वास्तू घेण्यामध्ये निर्माण अडचण होऊ शकते किंवा त्या वास्तूत नेगेटिव्ह इफेक्ट्स पुढे मिळू शकतात. ह्याचा जोड पत्रिकेचा आणि वास्तूला जोड करून आपण कन्क्लुजनवरती येऊ शकतो की वास्तू योग्य आहे की नाही. बरं. त्यामुळे त्यावेळेस पत्रिकेतला जे दोन्ही ओनर्स आहेत किंवा सिंगल ओनर असेल किंवा जॉईंट ओनर असेल, दोघांची पत्रिका बघून आपल्याला ती घेण्यासाठी मध्ये मदत होते. त्यामुळे दोघांची पत्रिका बघणं अत्यंत महत्त्वाचं. बरं, म्हणजे ती वास्तू घ्यावी की नाही हे त्या पत्रिकेवरनं कळू शकतं. नक्कीच नक्कीच. त्यामुळे मग आता याच्यावरनं दुसरं की बरेचदा आपण घर घेतो, एक इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतो आणि ते भाड्याने देतो. मग त्या वास्तूमध्ये समजा कुठचा दोष असेल तर तो दोष किंवा तो प्रॉब्लेम त्या भाडेकरूला लागू पडेल का मालकाला? 100%. जेव्हा एखादा माणूस, व्यक्ती आपलं घर घेतल्यानंतर भाड्यावर जेव्हा तू घर देतो, परंतु भाड्यावर दिल्यानंतर सुद्धा त्या घराला नाव, रजिस्ट्रेशन जे आहे ते त्या घर मालकावरतीच आहे. बरोबर. त्याचे इफेक्ट जे आहेत 100% त्या घर मालकाला मिळणारच आहे. परंतु जो घर त्या घरामध्ये, त्या वास्तूमध्ये भाड्यावर राहतो आहे, त्या भाड्यावर राहणाऱ्या सुद्धा त्या व्यक्तीला 60-40% कुठे ना कुठे त्या वास्तूचे इफेक्ट त्या व्यक्तीला सुद्धा मिळतात, म्हणजे मिळतात 100%. कारण याचं मागचं रिझन काय, कारण तो व्यक्ती त्या घरामध्ये राहतो आहे, तर बाहेर रेंटवरती राहणाऱ्या ओनरची एनर्जी पेक्षा राहणाऱ्या माणसाची एनर्जी तिकडे जास्त महत्वाची असते, लागू पडते. त्यामुळे 60-40% कुठे ना कुठे त्या वास्तूचा जो प्रभाव आहे चांगला किंवा वाईट जो काही असेल तो त्या वास्तूचा त्या भाडेकरूला सुद्धा, जो रेंटवरती राहतो त्याला सुद्धा त्या वास्तूचा आपल्याला इफेक्ट मिळणार आहे. आजचा एपिसोड खूप छान झाला, म्हणजे आमच्या प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, कारण बऱ्याच गोष्टी आम्हाला खूप त्याचं अर्धवट ज्ञान होतं. बऱ्याच जणांना एखादी गोष्ट ही बरोबर की नाही असं वाटत होतं आणि ते तुम्ही खूप छान गमतीशीर पद्धतीने त्याचा खुलासे केले, अगदी खोलात जाऊन त्याची माहिती दिली, कथा सांगितल्या, गोष्टी सांगितल्यात. अशा छान नोटवर आपण आजच्या एपिसोडचा निरोप घेऊयात. परंतु मलाही फार छान वाटलं आपल्या प्रेक्षकांना ह्या संपूर्ण बऱ्याचशा गोष्टी सांगण्याबाबतीत. पण निरोप घेण्यापूर्वी मला आपल्या प्रेक्षकांना सांगायला खूप आवडेल की आजच्या दिवशी, या सुंदर दिवशी, आपला जो काही एपिसोड झालेला आहे त्या बऱ्याचशा गोष्टींचा ज्ञानाचं देवाणघेवाण झालेली आहे. परंतु त्या ज्ञानाच्या देवाणघेवाणामध्ये तुम्हाला अत्यंत महत्त्वाची टिप तुम्हाला मी सांगतो की हे प्रत्येक व्यक्तीने, स्त्री पुरुष जे कोणी असेल, जेव्हा कोणी सकाळी तुम्ही उठल्यानंतर देवपूजा केल्यानंतर देवासमोर बसून आपल्या वास्तूला हात लावून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः आणि वास्तू तथास्तु असं म्हणत 11 वेळा जप करत वास्तूला नतमस्तक होऊन वास्तूचे पाया पडून घरातनं बाहेर पडा. म्हणजे ती वास्तूतली जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे, देवपूजा केल्यानंतर जपाचा जो पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला मिळेल, त्याने तुमचा संपूर्ण दिवस सुंदर आणि सुखमय होईल
आणि आनंदाने हा संपूर्ण दिवस जाईल आणि तुमच्या पुढची दिनचर्या हे व्यवस्थित होईल. अशा प्रकारे हे करून घरातनं बाहेर पडा, जेणेकरून तुमची सगळी कामं ही सुखरूपपणे व्यवस्थित पार पडतील. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. हा निरोप मला द्यायला तुम्हाला फार आवडेल. तुम्हाला हा एपिसोड नक्कीच आवडला असेल. मलाही माहिती आहे की एकाच एपिसोडमध्ये आपण सगळे प्रश्न घेऊ शकत नाही आणि सगळे उपाय सांगू शकत नाही, पण बऱ्याच गोष्टींचा खुलासा करण्याचा गुरुजींनी प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला आणखीनही काही प्रश्न असतील आणि त्यांच्याशी संपर्क साधायचा असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचे डिटेल्स दिलेले आहेत, त्या बघून तुम्ही त्यांच्याशी नक्की संपर्क साधू शकताय. अजूनही तुम्हाला कोणत्या विषयांवरती माहिती आमच्याकडनं हवी असेल तर नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. थँक्यू. धन्यवाद.